नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता आजी मीराला म्हणू लागते, मीरा चल पटकन, आता तू सत्याला उठणं लावून घे. तेव्हा लगेच निरुपा पटकन आता रवीचा हात पकडते आणि रवीला पाटावरती ओढत बसवते आणि म्हणू लागते, रवी तुला पण आंघोळ करायची ना, चल पटकन मी तुला उठणं लावून देते. असे म्हणून आता निरुपा लगेच सत्या आणि मीराला बसू न देता रवीला उठणं लावू लागते. आता मात्र आजीला खूपच राग येतो. तेव्हा लगेच आता रवीचं उठणं लावून होताच आजी रागानेच निरुपाला म्हणू लागते, अगं निरुपा, आता तुला सुधाला उठणं लावायचं असेल ना, मग घे लावून, घे नंबर लावून. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, काय मी लावू का त्यांना उठणं? तेव्हा आजी म्हणू लागते, मग आता काय उठणं लावण्यासाठी दुसरी बायको आणायची का? दुसरं लग्न करायला सांगते का त्याला? आता सर्वजण इथे निरुपाला हसू लागतात. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, सुधा जा बैस पाटावरती उठणं लावून घे. तेव्हा आता लगेच निरुपा सुधाकर भाऊंना उठणं लावू लागते. तेव्हा आजी निरुपाला म्हणत असते, अगं निरुपा, एवढ्या हलक्या हाताने काय लावतेस? अगं चांगले चोळ ना, रगड की. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अहो सासूबाई, केव्हाचे लावते, रगडू रगडू पार इथे माझं कंबर दुखायला लागले, आता वाकू वाकू मी नाही वाकू शकत, बाद झालं. असे म्हणून आता लगेच निरुपा बाजूला जाऊन सोप्यावरती बसते. आता मात्र लगेच आजी म्हणू लागते, निरुपा झालं का, तुझ्या मनासारखं झालं ना? का अजूनही कुणाला उठणं लावायचंय तुला? तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही सासूबाई, माझं इथे कंबर कामातनं गेलंय पार, आता नाही लावायचं मला. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, चल मीरा, मग आता तू सत्याला उठणं लावून घे. कसं आहे ना, हे बघ, घरातील महत्त्वाच्या माणसाचं स्थान नेहमी शेवटचं असतं बरं का, त्यामुळे आता तुमचा नंबर. तेव्हा आता सत्या तिथेच उभा असतो. तेव्हा आजी म्हणू लागते, अरे सत्या, आता तुला वेगळ्या भाषेत समजावून सांगू का? जा पटकन जाऊन पाटावरती बैस. आणि मीरा, आता तुझ्याकडे खूप वेळ आहे, तू मनसोक्त उठणं लाव बरं का सत्याला, असे आजी म्हणू लागते. तेव्हा आता लगेच सत्या पाटावरती बसतो. आता लगेच इथे मीरा आपल्या हाताने त्याला उठणं लावत असते. सत्या मात्र एकटक मीराकडे बघत असतो. मीरा ही अगदी मनापासून सत्याला उठणं लावत असते. आता मात्र हे सगळं बघून निरुपाला खूपच राग येत असतो. तेव्हा आता सत्याला गुदगुल्या होत असतात. तो जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्या, काय चालू आहे तुझं? नीट व्यवस्थित बस ना, असा का हलतोय? तेव्हा सत्या म्हणू लागतो, अरे बाप, तुझ्या बायकोने तुला उठणं लावलं, पण तुझ्या बायकोचे हात खरबुडे झालेले दिसत आहेत, त्यामुळे तुला काहीच झालं नाही. पण माझी बायको धूमकेतू, तिचे हात एकदम कापसासारखे मऊ आहेत, त्यामुळे ना मला गुदगुल्या व्हायल्यात. आता लगेच निरुपा म्हणू लागते, पण होती गप्प बैसानी घे आवरून, किती टाइमपास चाललाय? तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरुपा, हा टाइमपास नाहीये, आमचं तर असंच चालू राहणार आहे. त्यावर निरुपा म्हणू लागते, अरे पण तुमच्यामुळे बाकीच्यांच्या आंघोळ्या खोळंबल्यात ना, आंघोळीला जायचे सगळ्यांना, आवरा पटपट. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं निरुपा, अजून तर तुला या सत्याची पद्धत माहीतच नाहीये, आता बघ मी काय करणार आहे ते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय करणार आहे तू? तेव्हा सत्य लगेच मीराचा हात पकडतो आणि आता मीराला उठणं लावू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो काय करायले तुम्ही? मी आंघोळ केली, नाही नाही मला नका लावू. तेव्हा सत्य म्हणू लागतो, असं कसं? आता माझ्या बापाला त्याच्या बायकोने निरुपाने उठणं लावलं की नाही, मग आता मी पण माझ्या बायकोला उठणं लावणार. मग लगेच निरुपा म्हणू लागते, ए सत्या, काय बोलायलास तू? अशी कुठे पद्धत नसते बरं का, बायकोला कोणी उठणं लावतं का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं निरुपा, नसेल अशी पद्धत, पण मी माझ्या बायकोला लावणार आहे, कारण मी तुझ्या फुसक्यासारखा नाही आहे पळून जाणारा. मी माझ्या बायकोचे सगळे लाड करणार आणि तिला उठणंही लावणार बरं का. आता मात्र लगेच देविका पंकजकडे बघू लागते, पळून जाणार नाही म्हणजे असा का म्हणतोय हा? तेव्हा निरुपा म्हणू लागते, ए चल हो बाजूला, काही नाटकं नको सांगू, असं कोणी बायकोला उठणं लावतं का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, ते मला ठावं नाही, पण आपल्या सत्याची पद्धत अशीच असते आणि तो आपल्या बायकोला उठणं लावणार म्हणजे लावणार. ए फुसक्या, तुला तुझ्या बायकोला उठणं लावायचं असेल तर तू लावून घे, घाबरू नको. तुला काय करायचं ते तू बघून घे, पण मी तर धूमकेतूला उठणं लावणारच. असे म्हणून सत्य आता मीराला उठणं लावू लागतो. तेव्हा आता मीरा लगेच धावत पळू लागते. आता मात्र मीरा टेबलला गोलगरके घालत पळत असते. तेव्हा सत्य आता उठणं घेऊन तिच्या पाठोपाठ धावत असतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्यजित, काय करायलाय तुम्ही? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, मी धूमकेतूला उठणं लावणार म्हणजे लावणार. आता तिने आंघोळ केली, यात मी काय करणार आहे? मी तर लावणारच. तेव्हा लगेच आता सत्या मीराचा हात पकडतो आणि तिला उठणं लावू लागतो. आता लगेच मीरा सत्याकडे एकटक बघत असते. तेव्हा लगेच मीरा आजीच्या पाठी जाऊन लपते. आता
सत्या आजीजवळ जातो आणि मीराला उठणं लावू लागतो. तेव्हा आजी म्हणू लागते, अरे सत्या काय चालू हे? तेव्हा सत्या आता आजीच्या गालाला उठणं लावतो आणि म्हणू लागतो, हे बघ असं चालू आहे आजी. आता आजी हसू लागते. आता मात्र निरूपाला राग येतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, अरे पनोती, सांगितलेलं समजत नाही का? काय धिंगाणा चालू आहे हा? चला द्या ठेवून सगळं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं निरूपा, हा धिंगाणा नाहीये, ही तर पद्धत आहे. पण ही सत्याची चुकीची पद्धत झाली. थांब, मी बरोबर पद्धत दाखवतो तुला. असे म्हणून सत्य आता धूमकेतूचा हात पकडतो आणि तिला पाटावरती बसवतो. आता मीरा पाटावरती बसल्यानंतर सत्या लगेच आपल्या हाताने इथे मीराच्या हातांना, पायांना आणि तोंडालाही उठणं लावू लागतो. आता मीरा मात्र प्रेमाने एकटक सत्याकडे बघत असते. हे सगळं बघून इथे निरूपाचा मात्र खूपच जळफळाट होत असतो. तर आता लगेच उठणं लावून होताच सत्या लगेच आता औक्षण करण्याचं ताट हातात घेतो आणि मीराचं आपल्या हाताने औक्षण करू लागतो. त्याच वेळेस मीरा आता डोळे भरून सत्याकडे बघू लागते. तर आता इथे उठणं लावून होताच लगेच रवी म्हणू लागतो, अरे दादा, झालं की नाही अजून उठणं लावून? का मलाही लावतोय अजून? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, ए रवी, तुझं लग्न होऊ दे, मग बघतो मी तुझ्याकडे काय आहे आणि काय नाही. असे म्हणून सत्य आता इथे रवीला गुदगुल्या करू लागतो. त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळी सर्वजण बसलेले असतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय घर आहे आपलं, दिवाळी आहे म्हणून वाटत सुद्धा नाही. असा फराळाचा घमघडाट नाही. घरात नवीन सून आली, तिच्यासाठी समद काय बनवायचं, पण या लग्नामुळे मला जमलंच नाही. खरंच तुम्हाला सांगते, नाहीतर मी देविकाची पहिली दिवाळी म्हटल्यानंतर खूप काय काय बनवलं असतं. तेव्हा सुधाकर भाऊ निरूपाकडे बघू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, माझ्याकडे काय बघायले तुम्ही? अहो, तुमची ती लाडकी नात कुठे? जेव्हा केव्हा पुढे पुढे मिरत असते, आता कुठे गेली ती? आता का बनवला नाही तिने फराळ? जेव्हा तेव्हा पुढे पुढे मिरत असते ना. आणि आता आता कुठे लपून बसली काय माहिती. तर आता सत्याही तिथेच असतो. तेव्हा लगेच आता निरूपा देविकाला म्हणू लागते, देविका, तू काळजी करू नको ग. या तुमच्या लग्नाच्या घाई गडबडीमुळे ना मला वेळच मिळाला नाही. नाहीतर देविका, तुला सांगते, मी दरवर्षी एवढं फराळ बनवायचे ना की बघ, सगळ्या घरात असा फराळाचा घमघमाट सुटायचा. इतकं भारी बनवायचे. आता मात्र रवी, सुधाकर भाऊ निरूपाकडेच बघू लागतात. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा, तू फराळ बनवायची? कधी बनवायची? मी तर आजपर्यंत तुला कधीच फराळ बनवताना बघितलं नाही. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अरे सत्या, तू कधी घरात राहत होता तेव्हा तू मला बघशील फराळ बनवताने? तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा, तू अगदी बरोबर बोलते. मी घरात राहत नव्हतो, पण मला कधी तू फराळ खायला दिला नाही बनवलेला. आणि हो, एकदा दिला होता, म्हणजे मागच्या वर्षी तू चिवडा बनवला होता. हो, पण तो चिवडा ना तिखट झाला ना खारट झाला, कसं झाला समजलंच नाही. इतका कसा बेकार झाला होता, तो कोणीही एक घास बी खाल्ला नाही. तो घरात पडला पडला आणि मग एक दिवस मी पिशवीत भरला आणि माझ्या मित्रांकडे घेऊन गेलो. आणि मग त्यांनी 2-2 पॅक मारल्यानंतर तो चिवडा कसा तरी संपवला. त्यांनी जर तसाच खाल्ला असता ना तर तो संपलाच नसता. पण उलट त्यांनी 2 पॅक पिल्यानंतर घेतला ना, म्हणून तो चिवडा खाण्यात गेला. आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्या, पण कोणीतरी खाल्लाय ना, जाऊ दे. आता सर्वजण निरूपाला हसू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो काय बोलायलाय हा सत्या? तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे ग, तो बोलायला तेच मला वाटतंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय म्हणजे तुम्हीही त्याचा सारखाच अर्थ घेताय का? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, नाही ग निरूपा, म्हणजे मला कसं म्हणायचंय, तुला यावेळेस लग्नामुळे जमलं नाही ना फराळ करायला, असं म्हणायचंय मला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो ना, पण देविका, तू काहीही काळजी करू नको. तुझी दिवाळी अगदी धूमधडाक्यात मी साजरी करणार आहे बरं का. तेव्हा देविका म्हणू लागते, ठीक आहे. तेव्हा लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते, कुठे कुठे तुमची लाडकी सून कुठे जाऊन बसली? माझ्याशिवाय ना कोणी या घरात काहीच काम करत नाही. 4 लाडू बनवायचे नैवेद्यासाठी, 4 करंज्या बनवायच्या, पण नाही, कुणाला हे सगळं काही जमतच नाही ना. आता तुम्ही काय माझ्याकडे बघत बसलाय? जा पटकन काहीतरी बाहेरनं मिठाई, चकल्या वगैरे फरसाण घेऊन या की. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, ठीक आहे निरूपा, मी जातो आणि बाहेरनं फराळ घेऊन येतो. त्याच वेळेस आता आजी आणि मीरा आतमधून फराळाची ताटं भरून घेऊन येतात. आता मात्र लगेच आजी निरूपासमोर फराळाचं ताट धरते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे बापरे, फराळ? कोणी आणला हा फराळ? तेव्हा आजी म्हणू लागते, निरूपा, फराळ आणला जात नाही, तो बनवला जातो घरात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय बनवला जातो घरात? पण आपल्या घरात तर फराळ बनलाच नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, निरूपा, तू नसेल बघितलं आपल्या घरात फराळ बनवला, तू बनवला नाही म्हणून काय फराळ झालाच नाही असं नसतं. अगं, तुझ्या मोठ्या सुनेने रात्रभर जागून हा सगळा
फराळ घरी बनवलाय बरं का. आता मात्र सत्या मीराकडे बघू लागतो. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, खरंच मीरा, तू या घरची गृहलक्ष्मी आहेस आणि खरंच तू या घरात आहे म्हणूनच सुख आनंद या घरात नांदते बरं का. आता सर्वजण इथे मीराचं कौतुक करू लागतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही नाही, असं कसं एका दिवसात फराळ बनू शकते, दिसलं तर असतं ना फराळ बनवता रे. नाही नाही नाही, हे खोटं आहे. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, कसं दिसेल निरूपा, अगं तू ढाराडूर झोपली होती की. आणि मग कसं समजणार तुला. मला रात्री जाग आली पाणी पिण्यासाठी, तेव्हा मी किचनमध्ये गेले आणि बघते तर काय, तिथे मीरा दिवाळीचा फराळ बनवत होते. आता लगेच मी मीराला विचारू लागले, अगं मीरा, किती वाजले, तू घड्याळ बघितलं का, एवढ्या रात्री जागून काय करायलीस तू. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो आजी, मी स्वयंपाक बनवते, फराळ बनवते, उद्या दिवाळी आहे की नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं मग समद्यांना उठवायचं, समद्यांनी मिळून केलं असतं ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही आजी, घरात लग्न होतं ना, त्यामुळे सर्वजण खूप दमलेत ना, त्यामुळे ना मी एकटीनेच बनवायला घेतलाय, कुणाला बी काय बी सांगू नका आणि उठवू पण नका. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं मीरा, पण तू नाही दमलीस का, तुझ्या झोपेचं काय. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी तुम्ही माझी काळजी करू नका, मी एकदम ठीक आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, हे बघ मीरा, दिवाळीसाठी जसं फराळ, फटाके, दिवे महत्त्वाचे असतात ना, तसेच दिवाळीसाठी सर्वजण एकत्र मिळून फराळ केलं ना, याने नात्यातील गोडवा वाढतो बरं का. आणि त्याचप्रमाणे हे फराळ समद्यांनी मिळून जर बनवला ना, तर आणखीनच प्रेम वाढतं. त्यामुळे आता चल, मी तुला मदत करते. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही आजी, तुम्ही काहीही करण्याची गरज नाही आहे. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, नाही नाही मीरा, मी तुला मदत करणार म्हणजे करणार. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे आजी, मग तुम्ही ना एक काम करा, इथे बसून मला सगळं काही सांगा आणि त्याप्रमाणे मी बनवेल, म्हणजे तुमच्या हाताची चव उतरेल ना. तेव्हा आजी म्हणू लागते, नाही हा मीरा, मी तुला मदत करणार म्हणजे करणार. आता मात्र लगेच आजी म्हणू लागते, असं सगळं घडलं आणि मग मीराने आणि मी रात्रभर जागून हा स्वयंपाक बनवलाय फराळाचा. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, म्हणजे तुम्ही दोघींनी रात्रभर जागरण करून हा फराळ बनवला. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, सुधाकर, आम्ही दोघींनी मिळून नाही, आम्ही तिघींनी मिळून हा फराळ बनवलाय. आता मात्र सगळेजण आजीकडे बघू लागतात, आता या तिघी कोण आहेत. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, मी, मीरा आणि निरूपा. आता मात्र निरूपाला तर धक्काच बसतो, मी तर रात्री उठून आलेच नाही आणि मग मी कशी होते फराळ बनवायला. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्या ते फराळ बघू लागतो आणि म्हणू लागतो, पण तर यात करंजी बनवलीच नाहीये, म्हणजे करंजी बनवता येत नाही धूमकेतू तुला. तेव्हा मीरा म्हणू लागते, करंजी बनवणं, करंजी खाण्याइतकं सोपं नाही आहे बरं का. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो का, एवढं काय अवघड आहे, चल धूमकेतू, तुझं चॅलेंज मी स्वीकारतो आणि तुला करंजी बनवून दाखवतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, नक्की बनवता येईल ना. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो, त्यात काय अवघड आहे. असे म्हणून सत्य आणि मीरा किचनमध्ये जातात. आता मीरा लगेच सत्याकडे बघत असते. सत्या आता इथे करंजी बनवतो. आता मात्र सत्याची करंजी एकदम भारी झालेली असते. त्याच वेळेस मीराला सत्या आपली करंजी हातात घेऊन दाखवतो. आता निरूपा दरवाज्यातनं सगळं डोकावून बघत असते. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, हे बघ करंजी जमली बरं का. असे म्हणून पटकन आता सत्या लगेच मीराला घट्ट अशी मिठी मारतो. आता मात्र दोघेही हसत असतात. त्याच वेळेस निरूपा हे बघून त्यांना काही म्हणणार तेच आजी लगेच तिचे डोळे बंद करते आणि निरूपाला बाजूला ओढते आणि म्हणू लागते, निरूपा, यांचं जे काही चालू आहे ना, त्यामध्ये तू पडू नको आणि त्यांच्या प्रेमाला तर नजर बिलकुलच राहू नको. असे म्हणून आजी आता निरूपाला बाजूला ओढते. तर इथे सत्या प्रेमाने घट्ट अशी मीराला मिठी मारत असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.